y3 is equal to dqy by dx is equal to f triple dash x समझे क्या फोर्थ डेरिवेटिव फोर्थ डेरिवेटिव is equal to y4 is equal to d over 1 by dx raised to 4 is equal to f dash 4 प्लस ले तो 4 समझे क्या समझे अप टू डेरिवेटिव चौथा झाला अप टू डेरिवेटिव नहीं वन nth डेरिवेटिव is equal to y is equal to dn y by dx is equal to f raised to n x हेच त्याला समज ह्या दोन पेक्षा जर जास्त काढलं त्याला सेकंड डेरिवेटिव्ह म्हणतो त्याला थर्ड डेरिवेटिव्ह फोर्थ डेरिवेटिव्ह फिफ्थ डेरिवेटिव्ह सिक्स्थ डेरिवेटिव्ह दुसऱ्यापेक्षा जास्त जर काढलं तर त्याला आपण काय म्हणतो हायर ऑर्डर डेरिवेटिव्ह क्यों हायर ऑर्डर डेरिवेटिव्ह म्हणजे दोन पेक्षा जास्त पॉवर आहे त्याला आपण काय म्हणायचं दोन किंवा त्यापेक्षा जास्त पॉवरला त्याला काय म्हणायचं हायर ऑर्डर डेरिवेटिव्ह आणि nth ऑर्डर म्हणजे nth नवा कळलं का हायर ऑर्डर डेरिवेटिव्ह मध्ये nth ऑर्डर डेरिवेटिव्ह पण इन्क्लुडेड आहे हायर ऑर्डर डेरिवेटिव्ह मध्ये nth ऑर्डर डेरिवेटिव्ह पण येत असतं कळालंय तुम्हाला त्यालाच आपण nth ऑर्डर डेरिवेटिव्ह म्हणतो पुस्तकात काय काय जरी तुम्हाला बघू शकता त्याला असं मी दिले बघ इक्वल टू हे y रेस्ट तेव्हा त्याला y डॅश चालते त्याला काय लिहिले y डॅश असं लिहिले बघ त्याला काय लिहिले y ट्रिपल डॅश लिहिले बघ 1 2 3 चालते याला काय लिहिले बघ y रेस्ट 4 लिहिले नाही y रेस्ट 4 कुठं दिलं नाही तीन तसं लिहिलं आहे चौथं तसं लिहिलं नाही त्याला असं nth ऑर्डर डेरिवेटिव्ह y1 दिला असं म्हणू शकतो आपण बघा असं चौथं जरी पण लिहिलं खाली लिहिलं तर चालते ते त्याच्यापेक्षा सुंदर पण आहे कळालंय का हे लिहिले नको असंच राहू दे हां हेच ते हायर ऑर्डर डेरिवेटिव्ह आहेत मुलांना समजते चल पुढे चला